आज आम्ही सर्वसामान्य अभियोग्यताधारक कृती समिती यांतर्फे आज मुंबई इथे आंदोलन करत आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं उठणार नाही। तुम्हाला या मागण्या मान्य कराव्याच लागतील। आमच्या मागणी क्रमांक 1, माजी सैनिकाच्या जागेचा कन्वर्ट राऊंड झालाच पाहिजे। सेकंड, 10% रिक्त अपात्र 10% कपात केलेल्या जागा आल्याच पाहिजे। रिक्त अपात्र गैरहजर मुलांचा राऊंड झालाच पाहिजे। तुम्हाला कोणीच हक्क दिलेला नाही आहे की आमचा जेवढी जागा आहे जेवढी जागा आहे ते तुम्ही रद्द करत आहात। 26/2026 तुम्ही जो परिपत्र काढलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे। आमच्यावर अन्याय करण्यासाठी तुम्हाला तिथे बसवलेलं नाही आहे। तुम्ही अधिकारी आमचं भविष्य अंधारात टाकत आहात। त्यामुळे आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही आमच्या आंदोलनाची दखल लवकरात लवकर घ्यावी, नाहीतर आंदोलन याच्यापेक्षा उग्र करण्यात येईल। मी आसिफ पठाण शिर्डीहून आलेलो आहे। मी 2022चा पात्र उमेदवार असून देखील आम्हाला न्याय दिला जात नाही आहे। हा 10 सप्टेंबर 2024 परिपत्रक शासनाने काढलेला आहे। याच्या शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे की 10%ची जागा आणि गैरहजर अपात्र राहिलेली ही जागा पात्र उमेदवारांना देण्यात यावे, तरी देखील शासन ही जागा आम्हाला देत नाही, आमच्यावर अन्याय करत आहे। त्याच्यानंतर बॉम्बे हायकोर्टाने 4 फरवरीला या वर्षीच्या 4 फरवरीला निर्णय दिलेला आहे की ही जी भरती आहे ती पूर्ण करण्यात यावी। याच्यात 10%ची जागा आणि गैरहजर अपात्र ही जी जागा राहिलेली आहे हे या भरतीतले पात्र उमेदवारांना देण्यात यावी। मी रुपेश तहसीलदार जळगावून आलो आहे। 2022च्या शिक्षक भरतीमधील एक पात्र उमेदवार। तर माझी शासनाला एवढीच विनंती आहे की 2022ची जी शिक्षक भरती होती ती तुम्ही 2 टप्पे घेतले, एक विथ इंटरव्ह्यूचा आणि एक विदाऊट इंटरव्ह्यूचा, त्यानंतर कन्वर्ट राऊंड केला। त्यानंतर नियमित होतोय की रिक्त अपात्र गैरहजरचा जो राऊंड असतो त्याच भरतीमधील तो घ्यायला हवा होता। त्यानंतर तुम्ही काही कारणांमुळे सोलापूरच्या बिंदू नामावलीमुळे जे काही घोटाळा होता 10% जागा तुम्ही कापला होता, तर त्या जागासुद्धा तुम्ही 2022च्या शिक्षक भरतीत भरायला पाहिजे होते। त्यानंतर त्या ज्या माजी सैनिकच्या जागा कापल्या होत्या 484, त्यासुद्धा तुम्ही त्या 2022च्या शिक्षक भरतीवर घ्यायला पाहिजे होते। आणि तुम्ही तसं आश्वासन देखील दिलं होतं आम्हाला की आम्ही तो राऊंड लावू। आम्ही 2 वर्ष पाठपुरावा केला, परंतु तुम्ही अचानक 26 मेला